नमस्कार, गुड इव्हनिंग सर्वांना. मी कल्याणी स्वागत करत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. तर आता मी हॉस्पिटलमधून जाऊन आले, घरी येऊन फ्रेश वगैरे झाले आणि जिमला जायला निघाले. जिम मधून जाऊन येते आणि मग घरातली कामं आवरायची. चला मग भेटूया जिम नंतर. जिमला जायला निघाले तर नित्तू माझ्या मागे लागलीये, कारण नित्तूची आजी हॉस्पिटलमध्ये गेले त्यांच्या चेकअपसाठी आणि नित्तू बाबांसोबत घरी, बाबा कॉलवरती आहेत. तर नित्तू म्हणत होती आई मी पण. आता तिला एक स्केच पेन दिलाय आणि बसवते. काय मिळालं तुला? हा, आणि तू थांबणार ना आता घरी थांबणार ना आता? हो, चित्र काढत बस. पेपर कुठे आपला? इकडे 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 पेपर कुठे? हा, चित्र काढत बस त्याच्यावर. छान छान. 2 पेन मिळाले ना तुला? 2 पेन मिळाले ना? हा, चालेल. जिम मधून जाऊन आले घरी. मला वाटलं की जाताना नित्तू शांत बसेल, कुठेतरी कामात कशात तरी गोष्टीत तर रमेल, पण तसं नाही झालं. नित्तू मी गेल्यानंतर खूप रडली. तर त्यामुळे आता मी असं ठरवलं की उद्यापासून हॉस्पिटल मधूनच येताना डायरेक्ट जिम करून येईन. या ठिकाणी आत्या भेंडी चिरताय, तरी नित्तूचा इथे कसा कार्यक्रम चालू झालेला आहे. पिल्या मांडी घाल सरळ आधी. नित्तू पाय सरळ कसं. काय आहे ते? नाकाला लावा नित्तूच्या, एक नाकाला दे, मी लावते. बघू 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 कसं दिसतंय बाळ आता. पडलं 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 मस्त. बघू बघू इकडे. बस छान दिसतंय. मी तुला सांगा नी ऐकते बघा. या ठिकाणी मी आवरून फ्रेश झालेले आहे आणि कोइन्सिडेंटली निखिलचं आणि माझं मॅचिंग झालंय. ठिकाणी आत्यानी भेंडीची भाजी बनवली. आता मी भाकरी बनवते, मग जेवण करायचं. जेवण करून झालेलं आहे आणि खूप जास्त कंटाळा आलाय. एवढी झोप आले की आता लगेच जर मी पडले तर लगेच झोप लागू शकते, पण लगेच झोपता येत नाही आपल्याला. बघूया, उद्याची थोडीफार तयारी करून ठेवते. आत्या रोज योगाला जाताना त्यांची आदल्या दिवशीच रात्री सगळे कपडे वगैरे काढून ठेवतात आणि मग सकाळी त्या वेळेत पोहोचतात. त्यामुळे मी पण त्यांच्याकडून शिकले की रात्री सगळे कपडे वगैरे काढून ठेवायची बाहेर, म्हणजे उद्या सकाळी जास्त काही गडबड होत नाही. मोठ्यांच्याकडून शिकलं पाहिजे. काय करते तू? आजी चित्र काढते, बघू. छान छान. चला आज सगळ्यांनीच काढूया चित्र. आता मी तू काढायचं चित्र, काढायचं का चित्र? आत्यानी आणि मी मिळून एक छोटस ड्रॉइंग केलेलं आहे, दाखवते आता तुम्हाला. हे आहे आत्यानी काढलेलं ड्रॉइंग आणि हे मी केलेलं आहे. या ठिकाणी सगळे पेन काढलेले आहेत आम्ही आणि आता नित्तूला त्या कलरच्या पेनचं टोपण लावायला सांगणार आहे. एक राऊंड तिच्यासाठी मी घेतला, तिला सांगितलं, तिला बऱ्यापैकी जमलं. आता बघूया कसं कसं करते ते. नित्तूच्या समोर हे सगळे स्केच पेन आणि त्याचे टोपण वेगवेगळे लावलेले आहेत. आता नित्तूला एकत्र लावायला सांगूया त्या कलरचे मॅचिंग. चल नित्तू स्टार्ट. एक तिथून नाही पिलू, लाईनने घ्यायचं, लाईनने. हां, सुरुवात करा. हां, कोणता आहे त्याचा पेन? बघ बघ नीट बघ. नो, नाही पिलू तो, नीट बघ. ठेवतो बाजूला, दुसरा घे आता. येस येस येस, करेक्ट करेक्ट करेक्ट. नेक्स्ट. वा वा वा. नेक्स्ट नेक्स्ट. हा घे पेन. हां, कुठे आहे त्याची कॅप? बघ बघ बघ.
बघ कुठे? हा बघ बघ कुठे? शोध ना शोध ना शोध ना. हा व्हेरी गुड. नेक्स्ट नेक्स्ट. नाही पिलू तो नाही कलर पिलू. कलर बघ त्याचा. रेड रेड आहे तो. रेड कलर कुठे आहे? रेड. वा 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 व्हेरी गुड नीतू. नीतू आता स्केच पेनचा गेम खेळली. छान खेळली ती. तिला एकदा दोनदा सांगावं लागलं असेल पण मस्त केलं तिने. नीतूला आता स्केच पेन भरून ठेवायला सांगते व्यवस्थित. हा उचल सगळे. पाय सरळ. मांडी नीट घाल. काय करते? सगळे एकत्र कर. गोळा कर. गोळा एकत्र. पिलो डान्स करायचा ना तुला? इथे डान्स करणार आहे ना तू आता? थांब मी ठेवते. नीतू बराच वेळ झालं एका गाण्यावरती स्वतःच डान्स करत बसले. तिला शिकवलेलं आहे त्यातलंच एक गाणं. तर आता तिला करायला लावूया डान्स. काय 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 आबू नको. आपण डान्स करूया की आता. मगापासून तू कुठल्या गाण्यावर डान्स करते? शुभाच्या गाण्यावर डान्स करायचंय तिला. करूया आपण. चला. चंदा मामा से भी प्यारे है ये हमारे मामा. मामी जी के आ जाने से हमको भूल न जाना. प्यारे प्यारे मामा जी जहाँ से प्यारे मामा जी. आणि हा निखिलने नवीन स्पीकर घेतलेला आहे. मस्त वाजतोय. याच्यावरती गाणी लावून नीतूने डान्स पण केला. अजून एकदा आता लावूया. घे घे घे. तर रात्रीचे 11:30 वाजलेले आहेत आणि आता झोपायची वेळ झालेली आहे. नीतूला पण झोपवायचं. थोडासा डान्स वगैरे करायला लावायचा आणि मग झोपायचं. हा चल बाय. गुड नाईट मग सर्वांना. तर चला मग बाय. गुड नाईट सर्वांना. उद्या पुन्हा भेटू नवीन व्लॉग मध्ये.